रसिक मायबाप, भगिनी, माता या सर्वांना नमस्कार करून देवादेवीचे आशीर्वाद घेऊन, रामेश्वराचे आशीर्वाद घेऊन साधारणपणे 32-33 वर्षानंतर इथे आम्ही भजनाला आलो. आनंद वाटतोय. मी साधारण 4वी-5वीत होतो त्यावेळी तुकाराम घाडीगावकर म्हणून शिक्षक होते इथले जामसंड्याचे. गणपत घाडी मास्तरांचे भाऊ. त्यांच्या बाजूला 4वीत असताना बाजूला बसून मी एखादा चरण पकडायचा आणि ती प्रेरणा घेऊन मी भजनाला या घाडी मंडळीकडून मला जास्त प्रेरणा मिळाली आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या कृपेने, त्या घाडी मास्तरांच्या कृपेने, ह्या देवीच्या कृपेने, रामेश्वराच्या कृपेने मी आज इथपर्यंत आहोत. आणि नुसता नाही, अजून पहिल्यासारखाच आवाज लागतो दणकून. केव्हा तरी आपला तब्येत बरोबर नसेल. आता 75 चालू आहे. बघूया. बुवाने आमच्या भजन छान केलं. त्यांच्यावर गेल्या 6 महिन्यात एकदम वाईट प्रसंग आले. मुलगा गेला, भाऊ गेले. पण आम्ही त्यांना म्हटलं भजन सोडायचं नाही, तरच तुम्ही ह्याच्यात कराल. आणि त्याप्रमाणे त्यांनी केला. आवाज यावत बोल. चालू का? पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार मानून तुमचे आशीर्वाद घेऊन भजनाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चौदा विद्येच्या सागरा बुद्धिदाय कलंबोदरा बुद्धिदाय कलंबोदरा
शुभंकरा मोरया शुभंकरा मूलमाया प्रणवरूपिणी मूलमाया प्रणवरूपिणी शिवशक्ती जय नारायणी शिवशक्ती जय नारायणी जननी तवती जगत्स्वामिनी जननी तवती जगत्स्वामिनी चिंतामणी चिंतामणी हरि अवतारा पुरुषोत्तमा हरि अवतारा पुरुषोत्तमा हरि भाती वाढविले हरिभाती महिमा अवतार तवतो सर्वोत्तम अवतार तवतो सर्वोत्तम गणेश नामा मोरया गणेश नामा मोरया ओम श्री गणेशाय नमः ओम श्री गणेशाय नमः रामेश्वर गणकेश्वर मालवीर भूतनाथ हरि हर 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 देव दिग्बादेवी माते तुझा छत्रपती शिवाजी नरवीर तानाजी संतांचा कदंबुवांची आठवण सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कैलासवासी भजन महर्षी परशुराम सुतार बुवा तुमका वाजत कशाक बसवलंय गंमत
रे ग म प म ग रे ग रे सा नि सा नि द प रे ग म ध नि सा नि ध नि द प म ग रे ग म प म ग रे ग रे सा नि द प रे ग म ध नि सा ग म ध नि सा ध नि सा ध नि सा सा नि ध नि सा ग रे सा नि सा ध नि सा नि ध नि द सा नि ध नि द सा नि ध नि द म ग म रे ग म प म ग रे ग रे सा नि सा नि द प रे नि सा ग म ध नि सा ग म ध एक दोन तीन चार तोडो वाजवा तोडो वाजवा संगीता
त्याच्यामुळे देतात ते. कोणतरी म्हणत एवढा काय ते वाजवतात ते ह्या वाजवतात. आला यांनी सांगितल्याने होता जर भजन नोटेशन चांगला झाला नाही तर अजिबात पैसे देणार नाही म्हणून यांच्याजवळ आता काय आदरणीय प्रकाश गोगटे यांच्याकडून माऊली सावंत यांच्यासाठी 500 रुपये आले. धन्यवाद. माफ करा मंडळी, नवीनच टाळाचे बोल बसवलेले आहेत, मुखडे बसवलेले आहेत. आज आल्याने एक रेशल फक्त घेतले, कदाचित चुकले, शक्यतो चुकवते नाही कारण माझी मंडळी तेवढं विश्वास आहे. तुमच्या तुम्हीच बसून घेतला पण त्या मंडळीत जमव आहे ना तेवढा, तर जर चुकले तेवढा माफ करा. पंचक्रोशी जामसंडे कबड्डी क्रीडा मंडळ यांकडून आता सादर झालेल्या सुस्वर भजन 100 रुपये सुप्रसिद्ध पकवाज वादक माऊली सावंत यांना 100 रुपये, दोघांका 100 रुपये. धन्यवाद. त्या ताबडतोब आपली घेऊन टावा नाही तर उद्या मागशाल कारण जाऊन द्या. सुतार बाजूक बसलेले पांट्या बुवांबद्दल बोलणार होते पण त्यांना बाजूक बसलेले सुतारातून त्यांच्या रागे बुवांचे म्हणजे पैशात हे होते जरा आणि तोच व्हिडिओ ह्यांनी उचलला.
चंद्रकांत रासम यांकडून माझ्यासाठी 500 रुपये आणि माऊली सावंत यांच्यासाठी 500 रुपये आणि मला मिळालेले 500 रुपये माझ्या मंडळीसाठी मी देत आहे. कारण वाटलं नव्हतं एवढे बरोबर वाजवशाल. एक रेसेस झाले. काय नाव स्वरा लाड यांच्याकडून माझी पोरगी नाथ तिच्याकडून 500 रुपये आहे. धन्यवाद. सत्यवान कोळघाडी यांच्याकडून 500 रुपये आहे. धन्यवाद धन्यवाद. अहो आमची पण नात देवा रामेश्वर ढोलपथक यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपये आणि माऊली सावंत यांच्यासाठी 500 रुपये. धन्यवाद धन्यवाद. निदान यांच्याजवळ कोणतरी बघा. दत्तात्रय कार्यकर यांच्याकडून 500 रुपये अहेर दिलेला. तेव्हा लग्नात माझ्या दिले नाही. माझे सासर वाटते तेव्हा दिले नाही होतं. आता दिले. धन्यवाद. मोबाईलसूनच पाठवले जसे त्यांना पाठवले ना गुरु पोहंका तसे माका पण पाठवले. नगरसेवक तेजस मामगाडी यांच्याकडून पकवाज वादक माऊली सावंत यांना 1000 रुपये. धन्यवाद धन्यवाद. वेदर आहे नवीनच आहे. चुकलं माकलं तर माफ करा. कारण अजून तसं तोंडात बसलेलं नाही. बघूया तरी पण तुमची सर्वांची कृपा. बुवांपेक्षा मी जवळजवळ 2 वर्षांनी लहान आहे. पण आवाज माझा अजून ही सगळी परशा सुताराची कृपा. यांच्याजवळ सांगून गेले जाताना त्यांनी जर सरळ भजन केलं नाही तर मान धरून केलं ते ह्यांची भीती वाटतं माका. जास्त पाठी कोणची नाही वाटत. कारण त्यांनी सांगलं हे करू पाठी येऊचे नाही बेकार मान. हा असं नाही. मग अशी कोणतरी एक सदग्रस्त आले आणि मला सांगत बुवा पेटो खाया. आता
आता ह्या वयात पेटवू ह्या वयात काय पेटवणार हो? 5 गेले आणि आता 10 होईल. उलटा बोललोय. म्हणून 70 झाले, 35 आणखी जगले तरी कितीतरी जगले. गमत गमत. घालून सुट बुट टाय ग बाय 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 बाय. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशात शिकायला गेले, पुढची डिग्री घ्यायला, तेव्हा रमाबाई बोलल्या होत्या, घालून सुट बुट टाय फॉरेनला नदी माझं. उरले फक्त कामापुरते लाज वाटते. ही परिस्थिती आहे आता. मगाशी बुवाने सांगितलं बरंच, मी आता काही जास्त बोलणार नाही, त्यामुळे बरंच वेळ झालेला. त्यांनी बरोबर सांगितलं, पण यात मात्र चुकीचं सांगलंय की मुलींका सांगितलं पळून जात असते जाऊ नको, उलट बरा करतोस, खरोखर बरा करतोस, त्याचा फायदा सांगतोय.
उद्या दुसऱ्या कोणी आवशी बाबतीत दोष देऊचं कारण नाही, तुझे तू केलंस ना तसा मग. आणि दुसरी गोष्ट हलत खत फटाके आणि कसले बेंजो नाही हळदीचं काय काय ती नाचता गौतमी पाटील झट आमका आता वाटतं खरोखर आम्ही चुकीचा जन्म घेतला. गौतमी पाटील जर वाटता ह्या टायमात याचा ही अगोदर माहिती असतं तर मी अगोदर जन्मच घेतला असा ह्यांका वाटतं माका. आई वडील मुलींना मोठं करते, शिकवते, सगळं काय करते आणि जेव्हा तिचं 1-2 वर्षाचं प्रेम कुठेतरी जमतं त्यावेळी ती तक्रार करते, पोलीस स्टेशनला जाऊन सांगते की माझ्या प्रियकराला आई वडील आणि भाऊ यांच्यापासून धोका आहे म्हणून. ही परिस्थिती आता आहे, असं नका करू. आणि मग ओवाळायचं काय, हे कसली लाडकी बहिणी का. Bye.
बंद झालं की मैताक सुद्धा येऊची नाही. मित्राक सांगते तो गेलो थांब टिटी बांधून उचलले ना की माझा फोन कर मग मी येतोय तेव्हा असे मित्र होत आता सगळे सोयरे पाहुणे राहुणे एकदम बेकार हो. आता आम्ही आपले दोघे जण मानलेले भाऊ बघा कसे आहोत. हे खरं नातं गुरुबोवांचं माझं हे खरं नातं. एकमेकाला प्रसंगाला साथ करतोय नाही तर असले भावनिक घाला निवडणुकीत एवढा ह्या माणसाने मतान घातलंय लोकांका पण मत देवची ती दुसरीकडे खाल्याने मारलं आपण म्हणून त्याच्यावरनं काढलाय. खरोखर 2-3 वेळा मतान घातलं पण याच मत नाही भाजू. म्हणजे मटणाची फोडच नाही सगळी कसा झाला माहिती आहे. भरपूर लोक येली अंदाजापेक्षा जास्त येली नंतर पाणी ओतूचा लागला हो. तेव्हा तो म्हणत लागला कसला पातळ फेळकवणे व्हाळातला पाणी. पण ते काही एक करा तुम्ही अगोदर सांगायचं गावाला तो म्हणणार नाही कोणतीच नाही आमच्याकडे. अरे तो आमच्या तो पोरगो खाय आता नोकरीत चांगलं राहूला तो जर 1,00,000-1,50,000 रुपये पगार
असं हसत पोरग हो तावतच सांगणार. आणि याचा तुम्ही विचारले म्हटलं अरे काय तू मान ते लग्न होत नाही आता जवळजवळ झालो 35 वर्षाचं. तर म्हटलं काय तू खय एवढं शाळेत गेलं कॉलेजात गेलं तर खय काय तुका कोणाची तरी जमवता येईना. तर म्हणता काका बघित होतं हो चान्स मारून बघित पण सगळं बहुतेक 7वी पासूनच हँग गेलं. नाही खरोखर ही परिस्थिती आता नाही करू काय हरकत नाही पण चांगलं असा मुलगा बघा मुलीनो असा मुलगा बघा की आई वडिलांनी नाही म्हणता कामा नये चल ठीक आहे असं म्हणायला पाहिजे असा बघा ना. तो त्याच्यातलो रखडलो बिचारो काय करू. आणि झाला कसा गमत पोरगं चांगलं आता तो बँकेत कामाचा सगळा काय ठीक आहे पण ते का पोरगी मिळत नाही का गडग्यात बसायची सवय नाही. गडग्यात बसवून शिकलो मारलंच नाही तर तुझं मारता वाटत नाही काय बरं बघूया. या दुनियेमध्ये लक्षात ठेवा सत्य काय असेल तर भजन पूजन कीर्तन प्रवचन हे सत्य आणि परमेश्वराचं नाम सत्य आहे. बाकी सगळं खोट आहे. काय खरं आहे प्रत्येक माणसाने एवढं लक्षात ठेवायचं की आज ना उद्या इथून आपल्याला जायचंय तेव्हा तुमच्या अंगी लीनपणा येणार आहे. ज्याला वाटतं मी कधीच मारणार नाही तोच असं ताट चाललेला आहे. आम्ही नाही. आम्ही जसं काहीतरी ह्या भजनातलं कळायला लागलं की आमच्या जवळ लीनपणा आले. नाही तर पहिलं काय उसळायचंय मी कोणी अरे म्हटल्या की काय म्हणा तू आता म्हण बाबा तू काय तर मग अशी काय म्हणायचं वसाळ गावात गेलं म्हण बाबा मी म्हण माता नाही म्हटलंय तर कृष्णाने म्हटलंय. पण लक्षात ठेवा कृष्ण पण किंवा आपले देव एवढे नालायक नव्हते. त्यांना नको नको ते बोलायचं. आपण जर आपल्या देवांची विडंबन करायला गेलो तर इतर धर्मीयांनी का करू नये. एक तुम्हाला लहानसा किस्सा सांगतो. ज्यावेळी शंकर ब्रह्मदेव आणि विष्णू तिघे जण
आपले अनसूयेचे पातिव्रत्य भंग करायला आले पृथ्वी तलावर. अत्रि ऋषींची बायको ही पतिव्रता होती. तिचं सत्वहरण करायला ज्यावेळी आले तेव्हा ते काय बोलले, आता लोक म्हणतात असं काय बोलले, नग्न भिक्षावाड. असं नाही आहे ते. नग्न एवढे आपले देव नालायक नव्हते आणि कधीच नाही. या कृष्णाला लबाड चोर लोच्या तसं नाही. ते पूर्वीचं दिलेलं वचन तो पाळतोय ते, नाही तर ब्रह्मचारी आहे तो. मग ते आले सगळे आणि नग्न भिक्षावाळ असं त्याचा अर्थ असा आहे, न अग्न म्हणजे ज्या अन्नाला अग्नी लागला नाही असं अन्न आम्हाला दे. ज्या अन्नाला अग्नी लागला नाही असं अन्न दे. ही पतिव्रता हिने झटकन ओळखलं. आता असं अन्न कुठचं ते अंगावरचं अमृत. पतीच्या कमंडलूतलं पाणी आणलं, ह्या तिघांवर शिंपडलं, लहान बालका केली आणि आता हवं तेवढं घ्या प्या. किती असे गुडगुडीत झाले होते गेजन. आणि पिक्चर मध्ये डबल रोल असतं, हे ट्रिपल रोल झालं. ह्याका दडवतो आणि त्याका काढतो. आणि तो जेव्हा इलो ना तिघी जणी गेले नागरिकांना सगळा केलेला. आता जावा बघा तर बालका होऊन रवली येतोय. जाव ते तिघी जणी जेव्हा इलो ना बघू तेव्हा वळखोक होईना हो, वळखोक होईना. माधव खर्चो आणि सावित्रीचो खर्चो, पार्वतीचो खर्चो वळखोक होईना. सगळे एकसारखं होणं. ह्या इंग्लिश भांगला माका बुवाने शिकवलेली माका फक्त ह्या शिकवले, ह्यांका इंग्लिश शिकवले. ह्यांनी ना हे बुवा होऊक जाय तुमचे. मी खरं सांगते तुमका, बुवा होईल म्हणून पेटी घेतल्याने जवळजवळ 6 महिने वर्षभर बघल्याने ते तो काही चोर एक पण मिळाला म्हणून ती पेटी विकून टाकल्याने. पैसे मिळाले नाही. आता दिला फुकट केलास ना ती गंमत. आणि एक लक्षात ठेवा, हे सगळं जन्मजात असावं लागतं प्रत्येक जण. पण यांच्या मुखात हरिनाम आहे आणि मी यांच्यासारखा माणूस, आई वडिलांच्या प्रेमाचा माणूस यांच्यासारखा मी बघितला नाही. ह्या माणसाच्या तोंडून जर आमच्या बरोबर दिवसभर असले तर जवळजवळ 100 वेळा ते आईची आठवण काढत. माझी आई अशी म्हणायची, माझी आई, अहो तुमच्या आईन काय म्हणत आहे शिल्लक ठेवल्या ना, होय ना, खरोखर. आणि मग ही चेष्टा नाही, खरोखरच आमच्या तोंडून नाही, आम्ही सेवा केली पण अशी नाही. ठीक आहे. आणि प्रत्येकाने असं लक्षात ठेवायचं, जो त्रास आपल्या आई वडिलांना आपण आज देतोय तो तुमच्या नशिबी उद्या येणार आहे, नक्की येणार आहे. आणि तो येणार आहे म्हणूनच तुम्ही आई वडिलांची सेवा करणार नाही. समजलं? तेव्हा प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. नाहीतर ती आमचे अमृतराव राणे पूर्वी सांगायची ती घंटा गोट्यात बांधलेले आई वडील तिकडे काय हवे असेल ते घंटा हलवायची, दोरी वाढायची. आणि ते पोरांना सांगितल्यानं मग काय किती घंटा जपावून ठेवू काही. बाप म्हणता का, हो तुम्ही म्हातारे झालास की माका त्याचा उपयोग व्हायचा. सज्जन माणूस आहे, वाकड्या नजरेने एखाद्या पोरगी जवळ बघणार नाही, माझी खात्री आहे. तेव्हा व्यवस्थित चांगली पोरगी असली तर एखाद्या बँकेत कामात लागला आणि त्याची सगळी गॅरंटी मी देते.
मला माझ्या भजनात दारू पिऊन माणूस चालत नाही, तंबाखू खाणारा माझ्या भजनात नाही. आणि तसा कोण असला तर उद्यापासून माझ्याकडे यायचं नाही म्हणून सांगतो. तुम्ही 75 वर्ष जगून दाखवा, माझ्या पुढे आवाज लावतात का? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गजर म्हणा बुवा तेजस मामगाडी नगरसेवक यांच्याकडून 500 रुपयाला आहे. धन्यवाद धन्यवाद म्हणूया, शेवटी म्हणूया. तसा मी काही मुद्दाम बसवलं नाही, पण बुवांचा गजर आहे तो म्हणूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
काय हे सामर्थ्य गवळदेव मित्र मंडळ जामसंडे यांच्याकडून 500 रुपये आले. धन्यवाद धन्यवाद. स्वानंद वांगणकर यांच्याकडून 500 रुपये आले. धन्यवाद. तुमचे मगाशी दिले ना, पुन्हा काय बघता. काय हे सामर्थ्य नाताले
ज्ञान खरोखर ह्या माणसाने शिकवलं. कारण हे काय करायचे माहिती आहे, हे माझा भजन वाजून असायचे मुंबईत पण, आणि काय चुकला समेत आले की माका सांगायची नाही, बुवांका जाऊन सांगायची. व विजय बुवा गाठत बरे, पण अजून समकाल समजत नाही. ती 40 वर्षापूर्वी ह्यांनी तक्रारी केल्या, आणि अरे विजय माऊली असं असं म्हणत होतो. म्हटलं हो माका तर काय ज्ञान नाही. आणि मग तेव्हा समजा म्हणजे ह्यांनी शिकवल्याने आमका खरोखर. आणि दुसरी गोष्ट, आमच्या नारायण मिल गल्लीत गोपालकृष्ण प्रासादिक भजन मंडळ होतं, आहे अजून त्या भजनाचे चालक मालक आहेत नारायण ठाकूर. तिथे साळुंके मास्तर म्हणून होते. तिथे त्यांचे शास्त्र वडकावलेवाडी मला वाटतं. त्यांनी मला ह्याचं ज्ञान बुवांपेक्षा त्यांनी दिलं मला. अरे काय वाटत, एवढी गोष्ट बारीक होती मारम झालेली, म्हणजे एकदम बारीक होती, अशी काय वाजवीत पेटी खरोखर. आणि बुवांजवळ तिकडे ज्या दिवशी जायचं नाही शिकवणीसाठी, त्या दिवशी मी नारायण मिल गल्लीत असायचं. तिथे पण वर्षाच्या 12 महिने पेटी उघडी असायची. ते ह्या सगळ्यांचे उपकार आहे माझ्यावर, पण मी पण जपलोय तेवढा. भारूड गावया की गजर म्हणून संपू. तुम्ही सांगशाल का आपली कशी पण खालच्या बाजून पण तयारी, वेळ बारात झाला म्हणून भारूड गाव ठीक आहे. होय
रथदान
त्यांना शिकवण आमका सगळ्यांना पंचाळपणाची घरून चालायचा, जेवढ्यात तेवढा वाजवायचा, उगाच जाणका व्हायचा नाही, ढोल बजवतो. हा बरोबर. प्रत्येक वाचताना लक्षात ठेवायचं, मी बुवाच्या साथी आहे, 7.5 या आमच्यापेक्षा लेवल वरती आहे त्यांची, तरी पण आता आमका वाईट वाटतं हे खाली Hallelujah.